नमस्कार. मधुरव भाग 12 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मला खात्री आहे की तुम्ही सगळेच आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहताय ती लवकरच आपण सुरू करणार आहोत. पण त्याआधी आपली प्रथा आपण कायम ठेवणार आहोत, ती मोडणार नाही आहोत. आणि म्हणून सगळ्यात आधी मी 2 कविता सादर करणार आहे आणि त्यानंतर त्या कविता ज्यांनी लिहिल्या आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याबरोबर दिलीप काका आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत आणि ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आणि त्याचबरोबर सुरुवातीला मी त्यांच्याशी थोड्या गप्पा मारीन, ते त्यांच्या आठवणी त्यांचे अनुभव आपल्याबरोबर शेअर करतीलच. पण तुम्हालाही काही प्रश्न असतील तर ते नक्की पाठवा. रोहित वाचून त्यांना विचारेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरही ते देणार आहेत. ते आपल्याबरोबर लाईव्ह असणार आहेत. तर मी सुरुवात करते आपल्या पहिल्या कवितेला. कविता लिहिली आहे विवेक गद्रे यांनी विलेपार्लेहून आणि कवितेचं नाव आहे पुनर्जन्म. प्रत्येकाचं आभाळ वेगळं असतं. प्रत्येकाचं आभाळ वेगळं असतं. काहींचं गढूळ काळवंडलेलं, काहींचं प्रखर दिपवून टाकणारं इंद्रधनुष्याने न्हायलेलं. प्रत्येकाचं आभाळ वेगळं असतं. काहींचं गढूळ काळवंडलेलं, काहींचं प्रखर दिपवून टाकणारं इंद्रधनुष्याने न्हायलेलं. कुठे काळं कुट्ट आशा सुटलेलं, कुठे किरणांच्या सोबतीनं आशेचं तांबडं फुटलेलं. काहींचं शून्यावर थांबलेलं तर काहींचं लगोलग भरून बरचसं बेपरवा सांडलेलं. काहींचं शून्यावर थांबलेलं, काहींचं लगोलग भरून बरचसं बेपरवा सांडलेलं. काहींचं नितळ शुभ्र तर काहींचं रंगीबेरंगी ठिगळांचं जागोजागी फाटलेलं. मी त्यांना म्हंटल मलाही हवंय एक आकाश. मी त्यांना म्हंटल मलाही हवंय एक आकाश मनासारखं रमण्यासाठी, एक सूर्य स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी. मी त्यांना म्हंटल मलाही हवंय एक आकाश मनासारखं रमण्यासाठी आणि एक सूर्य स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी. पण ते म्हणाले सगळ्यांना सारखंच मिळेल, तुम्हाला हवं तसं रंगवून घ्या. पण ते म्हणाले सगळ्यांना सारखंच मिळेल, तुम्हाला हवं तसं रंगवून घ्या. सूर्य ही सगळ्यांसाठी एकच. उजेड हवाय की अंधार, तुम्हाला हवं तसं ठरवून घ्या. ग्रह तारे सगळंच देतो म्हणतायत, सोयीनं सगळं कुंडलीत सजवून घ्या सांगतायत. ग्रह तारे सगळंच देतो म्हणतायत, सोयीने सगळं कुंडलीत सजवून घ्या सांगतायत. मग मी विचारलं ते नियती प्राक्तन नशीब वगैरे वगैरे ते कुठे मिळतं. मग मी विचारलं ते नियती प्राक्तन नशीब वगैरे कुठे मिळतं. ते हवं तसं हवं तेवढं घेता येतं का, थोडस जास्तीचं नेताही येतं का. मग मी त्यांना विचारलं हे नियती प्राक्तन नशीब कुठे मिळतं, ते हवं तसं हवं तेवढं घेता येतं का, थोडस जास्तीचं नेता येतं का. ते म्हणाले आपापल्या कुवतीने ते घडवायला लागतं. काहींचं थोडक्यात भागतं तर काहींना खूप लागतं. आम्ही फक्त श्वासाची हवा फिरून देतो. वेळ संपली की आम्हीच ती काढून नेतो. तुमचं कर्म कर्तृत्व कर्तव्य आणि बरंच काही जमेल तेवढं जगून घ्या. उरलं सुरलं इच्छा आकांक्षा उरणारच आहेत, निमूटपणे सोडून जा. एक मात्र सूट आहे आनंदाची इथे लयलूट आहे. ज्याला लुटता येतो त्यांनी हवा तेवढा लुटून घ्यावा. हवं त्यांच्यासाठी सोबत बांधूनही न्या. एक मात्र सूट आहे आनंदाची इथे लयलूट आहे. ज्याला लुटता येतं त्यांनी हवं तेवढं लुटून घ्या. हवं त्यांच्यासाठी सोबत बांधून न्या. प्रश्न हाच आहे की तुमच्याकडे प्रश्नांचा पूर आहे. उद्याचं धुकं आणि सारखा कालचा धूर आहे. पण त्यामुळे
आज हाताला लागतच नाही. उद्याचं धुकं आणि सारखा कालचा धूर आहे, त्यामुळे आज हाताला लागतच नाही. निव्वळ निखळ आनंदाने तुमचं भागतच नाही. बघा, ठरवा हवं ते पटकन. बघा, ठरवा हवं ते पटकन. तुम्ही अतृप्त आत्मे निर्णय घ्यायला फारच वेळ घेता. तुम्ही अतृप्त आत्मे निर्णय घ्यायला फारच वेळ घेता. इंद्रदेव जरी समोर आला तरी उगाच फुटेज खाता. असं करा, तुम्ही माणूसच व्हा परत. असं करा की तुम्ही माणूसच व्हा परत. तेच तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही तुमच्यासाठी निवडलेलं तुमच्या सोयीचं भाग्य आहे. असं करा, तुम्ही माणूस म्हणूनच व्हा परत. तेच तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही तुमच्यासाठी निवडलेलं तुमच्या सोयीचं भाग्य आहे. तुम्हाला एकाच आयुष्यात बरंच काही हवंय. तुम्हाला एकाच आयुष्यात बरंच काही व्हायचंय. जमेल तेवढं साठवून पुढल्या आयुष्यासाठीही न्यायचंय. तुमचं आपलं चालू द्या, मागच्यांना थोडी जागा करून द्या. तुमचं चालू द्या, मागच्यांना थोडी जागा करून द्या. तुमच्या मागे ते फुलपाखरू उभं आहे. त्यांचं तुमच्या आधी पृथ्वीवर जाणं सर्वार्थाने योग्य आहे. तुमच्या मागे ते फुलपाखरू उभं आहे, त्यांचं तुमच्या आधी पृथ्वीवर जाणं सर्वार्थाने योग्य आहे. उण्या पुऱ्या आयुष्यात फुलपाखरू फुलपाखरासारखंच जगतं. उण्या पुऱ्या आयुष्यात फुलपाखरू फुलपाखरासारखं जगतं. त्याला माणूस व्हायचं नाही आणि मेल्यावरही फोटो होऊन जगत राहायचं नाही. ही कविता होती विवेक गद्रे यांची, आणि त्यांचीच मी अजून एक लगेच दुसरी कविता वाचणार आहे. आत्ताची कविता तुम्ही ऐकलीत पुनर्जन्म, आणि आताची कविता मी वाचणार आहे त्याचा विषय वेगळाच आहे. कवितेचं नाव आहे साध अंतरीची सामोस्याच्या. म्हणजे सामोसा आपण जो खातो, आपल्या सगळ्यांना आवडतो, आपण सगळे आता जो मिस करतोय तो. कुरकुरीत त्या कवचामधुनी, कुरकुरीत त्या कवचामधुनी मला मुक्त तू करशील का? पित्त खोकला जरा विसरुनी ओठाजवळी धरशील का? कुरकुरीत त्या कवचामधुनी मला मुक्त तू करशील का? पित्त खोकला जरा विसरुनी ओठाजवळी धरशील का? लठ्ठ बटाटा मस्त मळोनी, लठ्ठ बटाटा मस्त मळोनी वाटाण्याने भरली ओटी. फोडणीचे हलाहल गिळोनी आले मिरची धरली पोटी. लठ्ठ बटाटा मस्त मळोनी वाटाण्याने भरली ओटी. फोडणीचे हलाहल गिळोनी आले मिरची धरली पोटी. गरम मसाला जीभ रिझवण्या, गरम मसाला जीभ रिझवण्या. मीठ घेतले चवीसाठी, लिंबू फुलते आंबट करण्या. कोथिंबीर स्वादासाठी. बल्लव सरला मैद्यासाठी, बल्लव सरला मैद्यासाठी. मळून घेतली कणिक वाटी. करुनी घेतल्या सुबक गाठी मला नेसण्या कवचासाठी. तेल तापले भरभर भरभर, तेल तापले भरभर भरभर. तळून घेण्या केली गडबड. अंग पोळले थरथर थरथर तुझाच होण्या सारी धडपड. रंग घेऊनी तांबूस पिवळा, रंग घेऊनी तांबूस पिवळा. झारीमध्ये अलगद चढलो, रंग घेऊनी तांबूस पिवळा. झारीमध्ये अलगद चढलो. तुझा भुकेला प्रेमी भोळा, तुझा भुकेला प्रेमी भोळा. कुस बदलूनी प्लेटी पडलो. थांब जराशी थांब जरा तू, थांब जराशी थांब जरा तू. चटणी मधुनी नाहून येतो. सोबतीस घे पाव जरा तू. मिरची शोधून तळून घेतो. तोंडाला पाणी सुटलं ना. भल्या भुकेला तुझ्या स्मरुनी, भल्या भुकेला तुझ्या स्मरुनी. प्रपोज पुन्हा बघ करतो मी. कुरकुरीत त्या कवचामधुनी मला मुक्त तू करशील का? पित्त खोकला जरा विसरुनी ओठी जवळी धरशील का? सो या दोन कविता होत्या विवेक गद्रे यांच्या, आणि आता आपण विवेक दादांना आमंत्रित करूया. विवेक दादा, तुमचं खूप खूप स्वागत मधुरव मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू मधुरा. तुमच्या मी दोन कविता वाचल्या. दोन्ही अतिशय भिन्न पद्धतीच्या, धाटणी वेगळी, विषय वेगळा. आणि मला या निमित्ताने तुम्हाला विचारायचंय की तुम्ही या लॉकडाऊन मध्ये जो काही एक नवीन उपक्रम स्वतःसाठी सुरू केला त्याविषयी आधी आम्हाला
सगळ्याच रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय, तर त्याविषयी आधी सांगा. बरं. जेव्हा कविता मी बऱ्याच आधीपासून करतोय, पण कधी लिहून ठेवणं वगैरे एवढं शिस्त नव्हती. आणि जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला त्यानंतर एक गोष्ट ठरवली की 50 करायचे आणि थांबायचं, आणि रोज एक, आणि रोज नव्या विषयाची, आणि त्याच्यात एक ट्विस्ट होता स्वतःला थोडस मोटिवेट करण्यासाठी. सकाळी उठून जो काही पहिला विषय डोक्यात येईल त्या विषयावर कविता करायची, आणि इतके वेगवेगळ्या विषयांवर, त्यामुळे कविता लावणीपासून आणि वेगवेगळ्या छंदामध्ये त्या कविता केल्या मी. लावणीपासून लावणी केली ती ट्रेनवरती केली, त्याच्यानंतर मिसळीवरती कविता केली, माझ्या बायकोला डेंटिस्ट कडे गेलो होतो तिथे बाहेर बसून दाढदुखीवरती कविता केली, आणि खूप मजा आली. आणि मी माझ्या एन्जॉयमेंटसाठी हे केलं नक्कीच. आणि बघूया लोकांना आता किती आवडत आहे. नक्कीच आपण आता सगळ्यात आधी प्रतिक्रिया बघूया आणि मग त्याच्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटं आपण तुमच्याशी गप्पा मारूया. रोहित, काय प्रतिक्रिया आल्यात जरा आम्हाला ऐकव बरं. ह्या दोन्ही कविता इतक्या वेगवेगळ्या होत्या की लोकांना त्या दोन्ही कवितांना सेपरेट त्यांनी कमेंट सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे पहिली जी विवेक काकांची कविता होती पुनर्जन्म म्हणून, त्याच्यावरती ऋचा पोंक्षेंनी पहिलं म्हटलंय सुंदर काव्य होतं आणि सत्यवचन आहे. केदार जोशी आहेत ते म्हणतायत वास्तवाचं दर्शन घडवणारी कविता होती आणि तितकंच सुरेख वाचन झालं. आणि लीना जुवेकर आहेत त्या म्हणाल्या विवेक छान लिहितो नेहमीच, आणि त्यांनी असा एक थम्सअप पाठवलेला आहे. आणि यानंतर अनिल राणे आहेत, त्यांनी समोसा या कवितेबद्दल एक छान म्हटलंय, रेसिपी खूपच छान होती, तेवढंच मधुर सादरीकरण झालं मधुराताई. आणि इथे समीर काळे आहेत, ते म्हणाले विवेकजींच्या दोन्ही कविता विशेष होत्या, दुसरी कविता काय वेडी आहे, भूक लागली आहे. अशा कमेंट झालेल्या आहेत. अनिल दादा, तुम्ही मला कमेंट केली आहेत की मधुर वाचन केलं, मधुर वाटलं, पण अहो सामोसा मधुर कुठे असतो, छान मिरची तोंडाला पाणी सुटलं इथे. पण अर्थात तुमची कॉम्प्लिमेंट मला आवडलीच नेहमीप्रमाणे, आणि थँक्यू. विवेक दादा, मला तुम्हाला पुन्हा एकदा एकच शेवटचा प्रश्न जाता जाता विचारायचा आहे की खरंच असं ठरवून त्या दिवशी उठून त्या विषयावर सुचून कविता निर्माण होते, याविषयी मला खरंच अप्रूप वाटतंय की काहीतरी आतून यावं लागतं, सुचावं लागतं. आणि दोन्ही कविता अतिशय प्रभावी होत्या. म्हणजे असं नाही की लिहायचं म्हणून लिहिलं असं नाही, तर त्याचा दर्जाही आहे. तर काय प्रोसेस होती ती? म्हणजे तुम्ही असं काही म्हणजे विषय कुठलाही घेतलात, पण तरी सुद्धा ती पहिल्या म्हणजे मनात ना आली आणि लिहिलीत, का अगदी बसून शब्दाला शब्द किंवा असा काही विचार करून लिहिलीत? ही काय प्रोसेस होती तुमची? नाही, प्रोसेस अशी काही नाही, पण एक मात्र खरं आहे की कदाचित ते माझ्या ब्लडमध्ये माझ्या वडिलांकडनं आलंय असं म्हणूया आपण. शब्दाचा बऱ्यापैकी भंडार आहे, आणि जुगाड मी चांगला करू शकतो असं माझ्या एकूण लक्षात आलंय 50 कविता झाल्यानंतर. कारण कुठलीही गोष्ट मी ठरवून किंवा अशी म्हणजे विषय सुचला आणि त्याच्यावर कविता केली, की ती स्पॉन्टेनियस झालेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या कविता. आणि त्यामुळे असं विचारात करत बसलोय आणि मग थोडं एक कडवी लिहितोय असं झालं नाही. एका वेळेला एका म्हणजे पहिल्यांदा बसलो आणि कविता पूर्ण झाली असं झालेलं आहे. आणि ते कदाचित ते बऱ्याच वर्षाचं राहिलेलं असेल, कदाचित तेही एक असू शकतं. आणि मला इथे नमूद काय करायचं माहितीये का, की जेवढ्या कविता माझ्या ह्या दोन्ही चांगल्या मला वाटल्या लिहिताना ना, त्याच्यापेक्षा तुमच्या आवाजात आणि ज्या पद्धतीने भाव त्याच्यामध्ये आले ते ऐकताना जास्त बरं वाटलं. म्हणजे मलाही वाटलं की माझ्याच आहेत का कविता काही क्षणासाठी. इतक्या ते छान तुम्ही केल्या. सो थँक्यू सो मच. आणि मला इथे दिलीप प्रभावळकर काकांची प्रतिक्रिया ऐकायला आधी आवडेल की त्यांना कशा वाटल्या, ते आपल्याला पाहतायत. तर त्यांना कशा, कारण ते त्यांचं एक त्याला हे मिळालं, त्यांची कमी मिळाली तर खूप बरं होईल. नक्कीच नक्कीच. विवेक दादा, सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात, खूप वेगळ्या कविता आम्हाला सादर करायला मिळाल्या आणि सगळ्यांना त्या आवडल्या. तुम्ही नंतर नक्कीच कमेंट्स बघा, त्यांना रिप्लाय सुद्धा करा. आणि आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की तुम्ही आमच्या बरोबर राहा मीटिंग मध्ये. परंतु पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून. आणि दिलीप काकांशी बोलताना नक्कीच मी त्यांना विचारीन तुमच्या कविता त्यांना कशा वाटल्या. थँक्यू सो मच. मी ज्या वेळेला प्रश्न विचारला होता की एक उत्तम अभिनेता आणि एक उत्तम साहित्यिक कोण, त्यावेळेला अनेकांनी एकच नाव घेतलं, ते म्हणजे आपले दिलीप काका, दिलीप प्रभावळकर. आणि मला खूप आनंद वाटला की इथे जमणारे जे सगळे आहेत ते साहित्यावरही प्रेम करणारे आहेत. कारण दिलीप काका यांची अभिनेता म्हणून ओळख
मी काही नव्याने सांगायलाच नको. लहानपणापासून आपण त्यांना पाहतोय. आता पुन्हा एकदा चिमणराव बघतानाही खूप मजा येते, कारण त्यावेळेला आपण खूप लहान होतो. आज पुन्हा नव्याने त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि अनेक भूमिका करत दिलीप काकांनी आपल्या मनामध्ये घर केलेलंच आहे. पण एक अतिशय उत्तम साहित्यिक आणि मी असं म्हणेन की लहान मुलांसाठी तर त्यांचं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे. मला अनेक माझे मित्रमैत्रिणी असे माहित आहेत की जे म्हणाले की आम्ही बोक्या सातबंडे वाचल्यावर आम्हाला वाचनाची आवड लागली, किंवा त्यांनी त्यांनी जे लिहिलेलं आहे, त्यांनी जे अभिनय त्यांचा आहे, मग हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी अनेक भूमिका केलेल्या आहेत. त्या सगळ्या बघून आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की दिलीप प्रभावळकर हे आमच्यातले एक आहेत आणि त्यांचं नाव इतकं मोठं आहे. अभिनयाबरोबरच साहित्यामध्ये 28 पुस्तकं ज्यांनी लिहिली आहेत आणि राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अनेक पुरस्कार त्यांना लिखाणासाठी मिळालेले आहेत. तर आपण आता स्वागत करूया, कारण मला माहितीये मी खूप बोलतेय, पण त्यांचं कामच एवढं आहे की किती बोलू आणि किती नको असं होईल. पण आता आपण त्यांना बोलतं करूया, त्यांच्याकडनं ऐकूया. तुमचे प्रश्न विचारा, पण आधी एक थोडा वेळ आपण त्यांच्या गप्पा ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना विचारणार आहोत. सो दिलीप काका, खूप खूप स्वागत तुमचं मधुराव मध्ये. थँक्यू. तुम्ही आलायत त्याच्याबद्दल मला आधीच खूप मेसेजेस आलेत की आम्ही आज सगळं सोडून 6 वाजता बसणार आहोत, कारण आम्हाला दिलीप काकांना ऐकायचंय. तर तुम्ही अभिनेता म्हणून खूप मोठे आहातच, पण इतकी 28 पुस्तकं म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की साहित्यिक म्हणूनही तुमचा खूप मोठा प्रवास आहे. तर या प्रवासाची सुरुवात, किंवा आपण म्हणूया की तुम्ही कॉलम लिहायला सुरुवात केलीत गुगली, तर त्याविषयी सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया आणि मग आपण अशाच गप्पा मारूया तुमच्या लिखाणाविषयी. नाही, मधुरा, मला या तुझ्या मधुरामध्ये सहभागी व्हायला खूप आनंद झाला. आणि पण मी असं नम्रपणे मला सांगावं वाटतं की तू म्हणतेस तसं मी साहित्यिक वगैरे असं नाहीये. माझ्या हातून लिखाण झालंय बरं, 27-28 पुस्तकं झालेत, पण ते बरंच नैमित्तिक लिखाण आहे. म्हणजे कुठल्या निमित्ताने मी केलेलं आहे. त्यातलं बरंच कलेक्शन ऑफ कॉलम्स, म्हणजे एक स्तंभलेखनाचं कलेक्शन आहे, संग्रह. असे नैमित्तिक लिखाण खूप झालंय. म्हणजे कोणीतरी मला संपादकांनी म्हणा किंवा प्रकाशकांनी म्हणा लिहायला लावलं. जसं माझ्या अभिनयाच्या ह्याच्यात झालं की दिग्दर्शकांनी मला रोज दिले, तसं यांनी पण मला काही मला लिहायचे कमिटमेंट्स दिल्या अशा, आणि त्यानिमित्ताने माझं लेखन झालं. ते गुगलीचं तसंच झालं. गुगली म्हणजे मी असा रेग्युलरली कॉलम लिहू शकेन नियमितपणे असं मला वाटलं नव्हतं. त्यावेळेला षटकार नावाचं एक फोर्टनाईटली म्हणजे पाक्षिक होतं. प्रकाशक होते निखिल वागळे आणि संपादक होते संदीप पाटील, टेस्ट प्लेअर, फलंदाज. तर तो हे होता आणि तिकडे मी लेखन करावं असं मला निखिल वागळेंनी सांगितलं. तर असं रेग्युलरली मला लिहिता येईल असं मला वाटलं नव्हतं, कारण माझ्या गावाला बरीच नाट्यबिटकं अशी चालू होती. तर त्यांनी माझ्यातला ते एक व्यंग टिपणारा लेखक बरोबर हेरला निखिल वागळे, आणि मला लिहिता खूप गंमत झाली. म्हणजे गुगलीमध्ये म्हणजे गुगली कॉलम जो लिहिला त्याच्यानंतर 3 पुस्तकं झाली, आणि मला साहित्याचा पहिला पुरस्कार जो मिळाला तो गुगलीसाठी मिळाला. आणि त्यानंतर मला असं कळलं की अनेक मराठी क्रिकेटर्स ते गुगली कॉलम नियमितपणे वाचतात असं मला कळलं. आणि ते गुगलीचं जेव्हा पुस्तक झालं तेव्हा प्रकाशक म्हणाले की त्या बॅक कव्हरवर मला पृष्ठावर सुनील गावस्करची प्रतिक्रिया घेतील तर बघा. सुनील गावस्करची प्रतिक्रिया, एक तर मी त्याचा भयंकर डायहार्ड फॅन होतो. त्यावेळेला म्हणजे सचिन तेंडुलकरची पॉप्युलरिटी त्याच्याविषयी जास्ती होती, कारण त्यावेळेला त्यांनी डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडला होता सुनील गावस्कर. प्रोटेक्टिव्ह गिअर न वापरता तो खेळायचा. वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडियन फास्ट बॉलर्सना फेस करायचं वगैरे वगैरे. तर मी भयंकर फॅन होतो त्याचा. एक दुसरं म्हणजे तो मराठी वास्तविक माहित नाही, तो सेंट झेवियर्सचा, त्याच्यामध्ये इंग्लिश मधून शिक्षण झालेलं होतं. आणि तिसरं म्हणजे मी गुगलीमध्ये, त्याच्या मी सांगतो तुला मधुरा की गुगलीमध्ये कसं होतं, मी त्याची टिंगल पण बरीच केली होती. सुनील गावस्करची खिल्ली उडवली होती बरीच, म्हणजे सगळ्यांनीच उडवायचो मी. कारण काय होतं ते षटकारमध्ये बहुतेक जे ग्लोरिफिकेशन असायचं स्पोर्ट्समॅनचं, त्यांच्याबद्दल खूप असं स्तुतीपर लिहिलं जायचं. माझा एकच कॉलम असा होता की मी त्यांच्या टोप्या उडवायचो. म्हणजे त्यांचे एकूण मैदानातले आणि मैदानाबाहेरचे पराक्रम मी त्याच्याबद्दल तिकडे असं लिहायचो. व्यंगात्मक सॅटारिकल थोडं रायटिंग होतं आणि टॉपिकल होतं. तर मला हे स्पोर्ट्स रायटर्स जे होते ते बऱ्याचदा मला माहिती पुरवायचं
हा. ते आश्चर्य वाटत की हा कधी मॅचला पण दिसत नाही कधी आलेला, आणि ह्याला आतल्या भानगडी सगळ्या माहिती आहे कशा. त्याला मी बरंच लिहिलं. आणि दुसरा त्याचा एक छोटासा माझ्यात एक काय म्हणतात त्याला फॉर्म्युला असा होता की ते गुगली कॉलम, आणि तो तसा पुढे बऱ्याच लेखनामध्ये पण राहिला. ते म्हणजे फॅक्ट आणि फिक्शन, म्हणजे सत्य आणि कल्पित त्याचं ते मिश्रण होतं. मिश्रण. म्हणजे फिक्शन बेस्ड ऑन फॅक्ट, म्हणजे काहीतरी घडलेली घटना आणि त्याच्यावर मी केलेली कॉमेंट्स म्हणा किंवा त्याच्यावर केलेला काय कल्पना विलास असं म्हणते. मी दोन तीन उदाहरणं देतो गमतीशीर. त्याला खूप म्हणजे मी कुठल्याही मुलांसारखं मी पण क्रिकेटचा फॅन होतो. त्याला खूप टॅलेंटेड ऑलराऊंडर इंग्लंडचा इयान बॉथम म्हणून होता. तर इयान बॉथमला काही कारणाने इंग्लिश टीम मध्ये घेतलं गेलं नाही. बर. तर इंग्लंड आणि इंडियाची मॅच तिथे चालू असताना, इंग्लंडला मॅच चालू असताना आणि गावस्कर आणि चेतन चव्हाण बॅटिंग करत होते. एक इंग्लिश युवती, इंग्लिश तरुणी ती कम्प्लीट स्ट्रिप करून, मी कम्प्लीट त्या मॅच मध्ये कपडे काढून ती फिरली आणि प्रोटेस्ट केला तिने की इयान बॉथमला घ्या कण, आणि तिने स्वतःची मेजरमेंट पण सांगितली. घटना घडली. हे सगळ्या पेपर्स मध्ये आलं होतं. म्हणजे गावस्कर आणि हे भयंकर एम्बरेस झाले की हे या अशा बॉडीला नाटकला कसं काय तोंड द्यायचं. तर मग मी हे फॅक्ट झाले, हे घडलेली घटना. तर मी त्याच्यावर असं लिहिलं होतं की असंच आता इथेही मी असं इथे चिमी लाटकर नावाची एक ऍक्ट्रेस आहे होतकरू, तर ती पण एक स्पॉटलाइट मध्ये येण्यासाठी की आपल्याला प्रसिद्धी मिळावी असा स्टंट करू बघते शिवाजी पार्कच्या मैदानावर. ती पण असं ठरवते की कोणाला तरी टीम मध्ये घ्या म्हणून, मला रवी शास्त्री कॅप्टन झालेला आवडेल वगैरे असं करून ती पण असं फेरी मारते. पण त्याच वेळेला ही बातमी वाचून दुसरा एक होतकरू ऍक्टर पण असं करतो की आपणही करूया म्हणून, काहीतरी असा धक्का तंत्राने आपण पब्लिसिटी करूया. आणि मग ती धमाजी तिकडे होते की ती स्वतःही कपडे काढून तिकडे फिरायला लागते आणि लोकांना कळत नाही काय चाललंय इथे म्हणून, आणि मॅच चालू असते. आणि तसं एक प्राणंदी कुपोषणाला एक टोकन हे म्हणून एक दिवसाचं उपोषण करतात, तसं तिला चिमी लाटकरला एक सिंपती म्हणून तिची आई पण तिकडे येते एक भाई करायला. ती कम्प्लीट करत नाही, ती म्हणते की मी परखड बोलका झालो नाही. तर अशा ते गमती होत्या. आणि त्या तिची आजी चिमी लाटकरची ती म्हणते की मी नऊवारी नेसणारी, ती म्हणते की मी फ्रॉक घालून येते. असे ते तिघी जणी तिथे त्या प्रोटेस्ट करायला तिकडे येतात. आणि तो दुसरा जो असतो तो भोजराज दुडके, त्याला पण ते अट्रॅक्ट करत असतं पब्लिक अटेन्शन, आणि तो तिकडे येतो त्याच वेळेला. आणि मग गोंधळ उठतो. असंच थोडक्यात हे होतं. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्यातला इन्सिडेंट असा होता, त्यावेळेला परत इयान बोथेमनी आपल्या कॉन्शन्सला काय त्याला म्हणता येईल कॉन्शन्सला डाग देण्यासाठी किंवा कॉन्शन्सला एक सांभाळून खूप फ्रँकली कबूल केलं होतं की मला आता बरं वाटणार नाही की माझी कबुली मी दिलीच पाहिजे लोकांसमोर, नाहीतर माझं मन मला खात राहील. कसली कबुली? तर त्यांनी धर्मगुरू बरोबर चरस ओढला होता. कोणी हे त्यांनी दिलं. हे सगळं सेन्सेशन झालं सगळीकडे की आता या स्टेजला मी हे करतो की झालंय. हे परत मी म्हटलं त्याप्रमाणे हे सत्य. त्याच्यावर मी हे केलं की हे असंच आपल्याकडे सुद्धा असं झालेलं आहे, आपल्या टीम मधले लोक सुद्धा असे हे केलेले आहे. आणि मग एक मोहिंदर रमारात म्हणतो की मी माझ्या नोकराची विडी ओढली म्हणून. संदीप पाटील संपर्क होता का, म्हणजे मी भटजीचं धोतर लपवलं असं. मी त्यांच्या घरी काय पूजा समारंभ होता आणि ह्यांनी त्याला ते आवडलं नाही, आपली मॅच चालू असताना हे असं काही चालू होतं, त्यांनी भटजीचं धोतर लपवलं. किंवा सुनील गावस्कर म्हणतो की मी आजोबांच्या बोटामध्ये गुलकंद घातला. असं हे सगळे हे केलं. तर हे या संदर्भात ज्या गमती होत्या सगळ्या. आणखीन एक गमती म्हणजे सुनील गावस्करला मी जे म्हटलं मगाशी थोडी टवाळी गेली होती त्याच वेळेला, की सुनील त्यावेळेला दिनेश शूटिंगची जाहिरात असायची. दिनेश शूटिंग कसं म्हणायचा, इन्स्टेड ऑफ कॉलिंग मी सुनील गावस्कर, कॉल मी दिनेश गावस्कर. त्यावेळेला विमल शूटिंग पण नव्हतं. ते मी विचारलं की ह्यांनी विमल शूटिंगची जाहिरात केली तर कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का, असं मी त्याच्यात दिलं. किंवा त्याच वेळेला बजाजची पण बजाज स्कूटरची जाहिरात केली, कॉल मी विमल बजाज असं म्हणेल असं वगैरे. त्याच्यामध्ये टिंगल टवाळी याची भूक बसायची आणि ते बऱ्यापैकी पॉप्युलर झालं.
आणि मग त्याचं जेव्हा पुस्तक झालं तेव्हा मी म्हटलं त्याप्रमाणे प्रकाशक म्हणाले की सुनील गावस्करचीच जरा रिएक्शन घेता येईल तर बघा. हम्म. तर मी म्हटलं माझी डेअरिंग नाही, मी एक त्यांना ओळखत पण आहे आणि मी तर फॅन आहे खूप असं. तर संदीप पाटील म्हणाले मी मी सुनीलला सांगतो. संदीप पाटीलला सुनीलला सांगितलं की असं असं या आपल्या गोगली कॉलमचं षटकार म्हणल्या पुस्तक येते राजहंसचे मासगावकर ते काढतायत पुण्यात, तू जरा ब्लर लिहिशील का मागच्या पानावर. सुनील म्हणाला नक्की लिहीन म्हणून, कारण मी मराठी फारसं वाचत नाही पण मी गुगली रेग्युलरली वाचायचं. आणि मग त्यांनी त्याच्यावर ब्लर लिहिला आणि ते एडिशन 8-9 झाले त्याच्यात तो ब्लर सुनील गावस्करचा आहे. आणि मग गुगलीचं लेखन मग 3 पुस्तकांमध्ये हे झालं, गुगली, नवी गुगली आणि अशी 3 पुस्तकं आली. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मला पहिला साहित्य पुरस्कार जो मिळाला, नंतर काही मिळाले परत, तो गुगली साठी मिळाला. हे माझं पहिलं पुस्तक आणि पहिला पुरस्कार त्या गुगलीसाठी मिळालेला. वा वा वा, मस्त मस्त. काय किती आपण विनोदी लिहू शकतो असा थोडा कॉन्फिडन्स मला गुगलीने दिला. नाही, सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही विनोदी अभिनय छान करता, पण मी आज एक उपित फोडणार आहे की मी दिलीप काकांबरोबर काम केलं आहे आणि दिलीप काका अतिशय सरळ चेहरा ठेवून इतके विनोद करतात आणि आपण हसून हसून म्हणजे आपल्या पोटात दुखायला लागतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरची माशी हलत नाही. ही त्यांच्याकडे त्यांची एक खासियत आहे की दिसताना ते खूप सिरियस दिसतात पण ते खूप मजा करत असतात, शूटिंगला धमाल करत असतात. आणि हा तुमचा कुठेतरी जो मिश्किल स्वभाव आहे तो नक्कीच लिखाणातनं येत असेलच. पण मला आता विचारायचंय, तुमच्यामध्ये एक लहान मूल पण दडलेलं आहे असं वाटतं. बोक्या सातबंडे म्हणजे मला असं वाटतं की आमच्या पिढीने बोक्या सातबंडेमुळे आम्हाला वाचनाची आवड लागली, त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे सिनेमाही झाला. तर या पुस्तकाविषयी सुद्धा त्याच्या प्रोसेस विषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बोक्या सातबंडेचं पात्र नाही, मी म्हटलं त्याप्रमाणे हे प्रकाशक नंतर संपादक निर्माते वगैरे हे मला भरीस पाडून ते मला लिहायला लावतात. तर बोक्याचं क्रेडिट माधव कुलकर्णी म्हणून रेडिओवर निर्माते होते. मुंबईच्या बाला दरबार नावाचा मुलांसाठी कार्यक्रम असायचा. तर हे बोक्या सातबंडे हे पात्र सुरुवातीला रेडिओसाठी मी लिहिलं. रेडिओ श्रुतिका होते, रेडिओ प्लेज होते, नभोनाट्य, त्यासाठी मी लिहिलं. त्यात मी बोक्याचं म्हणजे हे फक्त त्या मीडियम साठी होतं आणि मग ते खूप पॉप्युलर झालं. इनफॅक्ट मला ते लिहायला लागू नये म्हणून मी माधव कुलकर्णी सरांना म्हटलं की अहो सध्याच्या टीव्हीच्या जमान्यामध्ये रेडिओ मी ऐकत नाही, म्हणजे मला ते करायचं नव्हतं. मग मी म्हटलं की खूप बिझी आणि मला नाही जमणार असं लिहायला. तो म्हणाला मी शहाणपणा करू नकोस, मी सांगतोय तू लिही. आणि मग मला बोक्या सातबंडे मग मी खूप विचार करून 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 मी ते पात्र निर्माण केलं. त्यावेळेला माझा मुलगा साधारण त्या वयाचा होता, 9-10 वर्षाचा तेव्हा लिहिलं तेव्हा. आणि मला वाटतं त्या मुलांची एक मानसिकता काय असते, त्यांचं भावविश्व काय असतं हे मला साधारण माहित होतं. म्हणजे माझ्या बोक्या माझ्या मुलाचं का नाहीये, सगळं वेगळंच आहे, पण साधारण त्या मुलांची एक सायकोलॉजी काय असते ते साधारण मला माहिती होतं. आणि मग मी लहानपणी खूप मी मराठी माध्यमात शिकलो आणि लहानपणी मी खूप वाचन केलं होतं. ते म्हणजे मला खूप आवडायचं नादो तामणकरांचं गोट्या, गोट्या होतं. फास्टे फेणे वगैरे नंतर आले बरं का, पण त्यावेळेला आमच्या वेळेला श्रीश्रम खानविलकरांचं चंदू, मग टॉम सॉयरचं मराठी भाषांतर वगैरे अशी वाचलेले होते मी. तर आता स्वतः लिहिताना मला असं वाटलं की त्यावेळेला एक बालवाचकांच्या बुद्धीला किंवा कल्पनाशक्तीला वाव देणारं जे काही हे होतं त्याचा काहीतरी परिणाम माझ्यावर इनडायरेक्टली झाला. पण ह्याचा काळ वेगळा आहे, याचं वातावरण वेगळं आहे, याचं सगळं पार्श्वभूमी वेगळी आहे, आता सगळंच वेगळं आहे बोक्याचं. आणि सध्या टिपिकल जे एक हाऊसिंग सोसायटीचं वातावरण असतं, हाऊसिंग कॉलनी, सहनिवास, त्या सहनिवास कल्चर मधला, सहनिवास संस्कृती मधला बोक्या आहे. आणि मी स्वतः त्या मोठ्या एका शारदाश्रम नावाच्या हाऊसिंग कॉलनीमध्ये लहानाचं मोठं झालं. मला ते वातावरण काय असतं मला माहिती होतं. आणि मग मी त्याच्यामध्ये खूप गमतीच्या कथा लिहिल्या. हा खूप धाडसी आहे बोक्या, काय पराक्रम करतो, काहीतरी लपडी म्हणजे तशी लपडी नाही पण काहीतरी उद्योग करतो अडचणी काढण्यासाठी. पण त्या सगळ्या मागे त्याचा एक भलेपण आहे, लोकांना काहीतरी मदत करण्याचा स्वभाव आहे. असं पात्र मी निर्माण केलं. आणि त्या पात्राच्या वडिलांचं काम रेडिओसाठी
मी बोक्याचा बाप होतो. बरोबर. बोक्याचा दादा जो आहे मोठा तो अजित भुरे होता. हो. बोक्याची आजी म्हणजे माझी आई तिचं काम केलं. चिमणरावची माझी आई जी होती पोरांनी त्यांनी चिमणराव याच्या आजीचं काम केलं. हा, आणि उमेश घाटगे तो बोक्या होता. आणि मग परत ते जेव्हा रिपीट झालं बोक्या परत इतकी पॉप्युलरिटी मिळाली की ते परत रिपीट झालं काही महिन्यानंतर. तोपर्यंत उमेश घाटगेचा आवाज जरा फुटला होता म्हणून देवेंद्र सारळकर बोक्याचा असे ते. आता गंमत काय झाली की ते त्याची पॉप्युलरिटी आणि मग माधव कुलकर्णी मला सुंदवलं त्यांनी. पण शिष्टपणे मला सांगत होतस ना व्हिडिओच्या आपल्या टीव्हीच्या काळामध्ये कोण रेडिओ ऐकतो हे बघ. मग त्यांनी मोठी अशी पत्रांचा गठ्ठा मला दाखवला किती पॉप्युलरिटी झाली. त्याच्यानंतर मला हे राजहंस प्रकाशनचे ज्यांनी गुगली पब्लिश केलं होतं ते मला म्हणाले माजगावकर की वाचक रेडिओ प्लेची पुस्तकं वाचत नाही म्हणजे आम्हाला जरा श्रुतिकेचं पुस्तक द्यावं आम्हाला रेडिओ प्ले द्यावं असं म्हणत नाही. तुम्ही याच्या कथा करा. आणि मग मी त्या संवाद प्रधान कथा केल्या आणि त्याचे पहिले 3 भाग एकूण 10 भाग होता. पहिले 3 भाग मार्केटमध्ये आले आणि मधुरा सांगायला खूप आनंद होईल किंवा अभिमान वाटेल की त्याची आता 20वी आवृत्ती संपत आहे. क्या बात है. ट्रेडिशन सध्या मुलं वाचत नाही करत नाही. नंतर मग मी 4-5 लिहिले पुढचे लिहिले आणि 10 पर्यंत आणून ठेवले. पण अशी तीच गंमत रेडिओ पासून रेडिओ प्लेस वरून ते कथा झाल्या आणि पुढे मी स्वतंत्रपणे कथा लिहिली ओकेची आणि ते खूप त्याला रिस्पॉन्स खूप मिळाला मुलांचा. नाही अगदी आतापर्यंत. आणि मला असं वाटतं की आता सुद्धा मुलांनी वाचायला हवं कारण तो जो विषय आहे किंवा त्याची जी तुमची मांडणी आहे ती कधी म्हणजे त्याला एक्सपायरी डेट नाहीये किंवा आता ते आपल्याला कनेक्ट होत नाही असं नाहीये ते खरं तर. कारण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की त्याचा जो भला भाव होता तो माणसामध्ये असायलाच हवा आणि तो कुठेही अप्रिशिएट होतोच. त्यामुळे मला असं वाटतं की आजही मुलांनी खरं तर त्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. साधेपणा सुद्धा खरं तर आता या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये साधेपणा सुद्धा आपल्याला या वाचनातनं मिळत राहायला हवा आपण आपले पाय जमिनीवर ठेवायला. दिलीप काका आता मी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारते आणि मग आपण थोडेसे प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेऊया किंवा त्यांच्याही काही कमेंट्स असतील तर ऐकूया. पण अनुदिनी तुम्ही लिहित होतात म्हणजे सगळ्यांना गंगाधर टिपरे अगदीच म्हणजे लाडके आणि विसरता येणार नाही अशी मालिका आणि त्यातली तुमची भूमिका. पण त्याची सुरुवात अनुदिनी पासून झाली ते तुम्ही लिहिलेलं होतं आणि मग त्याची सिरियल झाली हे अनेकांना माहित नाहीये. तर ही प्रोसेस सुद्धा आम्हाला थोडीशी उलगडून सांगा. तो ना कॉलम ते स्तंभलेखन होतं पुन्हा ते तसंच झालं. तू जे मगाशी आता म्हणाली साधेपणा तो साधेपणा टिपरी कुटुंबामध्ये होता. बरोबर. ते मी लिहिलं म्हणजे लोकसत्तेसाठी कॉलम लिहिलं लोकरंग पुरवणीमध्ये वर्षभर. आणि त्याच्यामध्ये मी ते परत असंच की ते संपादकाने आग्रह केल्यामुळे मला त्यावेळेला डॉक्टर अरुण टिकेकर संपादक होते त्यांनी मला सांगितलं लिहायला आणि मग मी हे कल्पना केली एक टिपरे कुटुंब निर्माण केलं ज्याच्यामध्ये 3 पिढ्यातली 5 लोक आहेत. म्हणजे शेखर टिपरे त्याचा कुटुंब प्रमुख आहे. त्याची बायको श्यामला त्याचे वडील गंगाधर टिपरे आबा टिपरे आणि मुलं श्रीलेश शिर्या आणि शलाक अशी केली. आणि प्रत्येक रविवारी त्यातल्या एका फॅमिली मेंबरची डायरी यायची डायरी रोजनिशी पानं यायची आजूबाजूला काय घडते त्याच्यावर त्यांचं एक जे कोणी लिहितं त्याच्यावर त्याची कॉमेंट असेल आणि ते पण परत मी असंच होतं ते त्याच्यात एक गमतीशीर सगळं होतं ते आणि ते कसं त्या दृष्टीने बघतात ते आणि खूप पॉप्युलर झालं. त्याने मला स्वतःला मजा आली त्यातल्या आबा टिपरेची डायरी लिहिताना. टिपिकल त्यातला इनोसन्स सगळ्याच डायरीमध्ये होता. टिपिकल मिडल क्लास फॅमिली होती. मग त्याचं पुस्तक झालं. उत्कर्ष प्रकाशांनी पुस्तक काढलं आणि ते पुस्तक केदार शिंदेच्या हातात पडलं. मला ते लिहिताना अजिबात माहिती नव्हतं की याच्यावर मालिका होणार आहे. मी त्यात आबाचं काम करणं मला माहिती नव्हतं. मी लिहित होतो आणि मधुरा तुला ऐकायला आवडेल लिहिताना केलेले 5 रोल्स होते. मी जे शलाकाच लिहायचो तेव्हा मी शलाक होऊन लिहायचो नट असल्याचं हे होतं. आणि मग त्याच्यावर ते केदार शिंदेच्या हातात पडलं म्हणाले की हे सिरियलचं मटेरियल आहे. अरे पण वेडा असता ती दैनंदिन पानं ह्याच्यावर सिरियल होईल. नाही म्हणे तुम्ही नट असल्यामुळे ते तुम्ही त्याला एक व्हिज्युअल इफेक्ट आलेले आहे प्रत्येकाला दिसतो. आणि मग त्यांनी मला आबांचा रोल करायला लावला आणि मग शुभांगी गोखले राजन भिसे विकास कदम ही रेश्मा नाईक
ही सगळी मंडळी आम्ही पहिल्यांदा जमलो त्या सिरियलसाठी. हम्म. आणि मग ती पहिल्या एपिसोड पासून ती क्लिक झाली. एवढंच की ते या सिरियलसाठी हम्म. मी एपिसोडिक लेखन करत, एपिसोडचं लेखन मी करत नव्हतं. माझ्या हा. पुस्तकावरती होती, पात्र माझी होती, बरोबर. बऱ्याचशा स्टोरीज माझ्या होत्या, पण पटकथा केदार शिंदे करायचा आणि संवाद लेखन गुरु ठाकूर करायचा. हो हो. आजही ती ती लागली. अशोक बत्कींचं म्युझिक होतं आणि Correct. बॅकग्राऊंड स्कोर अजय अतुलचं होतं. हो. नाही, मी तेच म्हटलं, आजही ती मालिका आता सुरू केली तर सगळेजण टीव्ही समोर बसतील अगदी. मला तुम्हाला विचारायचंय की हे त्याचं म्हणजे लिखाणाचं स्वरूप सिनेमात झालं, नंतर मालिकेमध्ये झालं. मला कागदी बाण विषयी सुद्धा विचारायचंय. त्याला सुद्धा तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्या पुस्तकाविषयी, म्हणजे मला याचं नावच इतकं आवडलंय. आणि हो. खरं तर आता असं लक्षात आलं की खरंच तुमच्या सगळ्या पुस्तकांची नावं पण फार इंटरेस्टिंग आहेत. तर टायटल पण तुम्हीच ठेवता त्यावेळेला, सुचतं का? आणि कागदी बाण विषयी. हो. कागदी बाण विषय म्हणजे हे असंच महानगर नावाचं जे पेपर होता त्याच्यासाठी मी ते लिहायचो. रोजचा कॉलम असायचा, म्हणजे परत प्रासंगिक आणि विडंबना, म्हणजे टॉपिकल त्यावेळेला होता. पण तुला सांगितलं तर तुला गंमत वाटेल हा. की मी खरोखरच हे लिहायच्या आधी, हे जे होतकरू लेखक आहेत त्याने मला सांगायला आवडेल की मी त्याची तयारी केली होती. मला माहित नव्हतं की कॉलम रेग्युलरली कसा लिहायचा. तर त्यावेळेला गुगलीपेक्षा या कागदी बाणसाठी म्हणून मी त्यावेळेचे खूप सक्सेसफुल जे कॉलम लिहिणारे होते आपल्या मराठीमध्ये, विजय तेंडुलकरांचं कोवळी उन्हे वाचलं, जयवंत दळवींचं ठणठण पाळ वाचलं, आणि फलाने वाचलं. मला अत्यंत आवडणारे बीसीपी म्हणून लिहायचे, बेहराम कॉन्ट्रॅक्टर, इव्हिनिंग न्यूज मध्ये आणि आफ्टरनून मध्ये. तर त्यांचा मी कॉलम वाचला, राऊंड अँड अबाउट नावाचा कॉलम होता, की हे कसं लिहिलं जातं कॉलम. आणि मग त्याच्यावर मी बेस केलं माझं लिखाण, की अशा तऱ्हेने लिहिलं जातं, टॉपिकल असतं ते, काय काय घडतं दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी. ते खूप पॉप्युलर झालं. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो पुन्हा एकदा की ज्या चिवीदोशींचा चिमणराव केला, त्या चिवीदोशींच्या नावाचा पुरस्कार मला कागदी माझ्या लेखनाला कागदी बाणसाठी मिळाला. क्या बात है, क्या बात. मराठी साहित्य परिषदेचा चिवीदोशी पुरस्कार, ज्यांचा मी चिमणराव केला, नट, त्यांच्या नावाचा पुरस्कार मला लेखक म्हणून मिळाला कागदी बाणसाठी. त्याच्यामुळे मला एक जरा तो एक मला हळवा कोपर आहे. हो, प्रश्नच नाही. चिमणराव आता आम्ही बघतोय परत. माझ्या आई वडिलांनी पण त्याच्यात काम केलेलं आहे, त्याच्यामुळे माझी बहीण रजनी होती. हो, चिमी. आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी आहेत. पण काका, मला असं विचारायचंय की तुम्ही नट असल्यामुळे लिहिताना किंवा तुमच्यातला लेखक नट म्हणून तुम्हाला कधी त्याची मदत झाली का, किंवा कसा प्रभाव त्याचा पडत होता? डायरेक्टली होत नाही, पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने होत असावा. हे एकमेकाला पूरक आहे बरं का मधुरा. मला असं वाटतं की नट असल्याचा लेखकाला थोडासा फायदा होतो, लेखक असल्याचा थोडासा नटाला होतो. आता हसवा बसवी जे नाटक आहे माझं, ते माझ्यातल्या नटासाठी माझ्यातल्या लेखकांनी लिहिलेलं नाटक आहे. मला या असे 6 अतिशय भिन्न भूमिका करून बघायच्या होत्या. तर मग मला असं नाटक लिहावंसं वाटतं. तसंही झालेलं आहे. पण मला स्वतः असं वाटतं की ते मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे केदार शिंदेला ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये सिरियल दिसली, ते हे कदाचित नट असल्याचा एक उपकारक काहीतरी गोष्ट त्या लेखनासाठी घडलेली असावी. आणि लेखक असल्या थोडासा परिणाम असा की मी नट म्हणून जेव्हा एक स्क्रिप्ट हातात घेतो, संगीता नाटकाची असेल स्क्रिप्ट, तर ते शब्दाला किती महत्व आहे हे मला थोडस, म्हणजे त्या लेखकाला न्याय द्यायला हवा, जो कोणी लेखक असेल तर. हे शब्दाचं महत्व जास्ती कळण्याला मी थोडासा लेखक असला फायदा. तू म्हणते तसं मी साहित्य वगैरे नाहीये, नैमित्तिक लेखक आहे, पण त्याचा थोडासा परिणाम असा होतो की मी त्याला न्याय द्यायला हवा आपल्याला त्या लेखनाला, ही जाणीव थोडासा लेखक असल्यामुळे माझ्यातल्या नटाला होत. हे एकमेकांशी पूरक आहे. पण जाताचा एकच फक्त सांगतो की म्हणजे ते आपल्या लेखकांना सुद्धा उपयोगी पडेल. मागे माझी सुप्रसिद्ध कादंबरी त्यावेळेची ती म्हणजे वन ऑफ द ग्रेटेस्ट किंवा नंबर 1 कादंबरीकार श्रीना पेंडसे यांची माझी अचानक भेट झाली. जानू नावाचे आमचे फॅमिली फ्रेंड त्यांच्या घरी. तर त्यांना मी सांगितलं तुमच्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचल्या सर, आणि तुमची सगळ्यात माझी कादंबरी आवडती म्हणजे लव्हाळी नावाची कादंबरी. ते म्हणाले, अहो प्रभावळकर, ती कादंबरी म्हणजे काय आहे काय. मी त्यावेळेला रोजनिशी लिहित होतो, रोजनिशी. ती रोजनिशी माझ्या उपयोगी पडली लिहिताना, असं म्हणलं.
हा. तर तुम्ही रोजनीशी लिहित द्या, लिहित जा मला म्हणाल. हा. तर मला माहिती आहे तुम्ही मला हो म्हणाल आणि तुम्ही लिहिणार नाही हे मला माहिती आहे, असे पुढे म्हणाल. शेवटी मी लिहिली नाही, पण माझ्या पात्रांनी ती अनुदिनी म्हणजे गंगाधर टिपरे सिरियल की माझ्या पात्रांनी ती अनुदिनीमध्ये लिहिली रोजनीशी. पण मला सांगायला असं आवडेल की हे जे होतकरू लेखक सगळे आहेत त्या सगळ्या मोठ्या मोठ्या कादंबरीकाराचा सल्ला त्यांनी मानावा की मी रेग्युलरली लिहू शकत नाही, पण रोजनीशी लिहिली ना तर त्याच्यामध्ये काहीतरी मटेरियल सापडतं असा त्यांचा एक दावा होता शीना पेंडसेचा. ते मला फक्त दाखवायचं सांगायचं होतं की करण्याची सवय, सातत्य, सराव, शिस्त ही प्रत्येक लेखकाला असायला आलं मनात लिहिलं मग 15 दिवस काही नाही असं नव्हतं. थोडंच सातत्य थोडासा सराव हा लेखनाचा असावा. मी फक्त एक विषय निघाला म्हणून सांगतो. आत्ताच काही दिवसांपूर्वी ते माझ्या खूप जवळचे नाटककार साहित्यिक मतकरी गेले. ते रत्नाकर मतकरी बँक ऑफ इंडियात नोकरीला होते. बँक ऑफ इंडियाची नोकरी सोडल्यानंतर ते रोज सकाळी 10 ते रात्री 10 घरी लेखन करायचं. रोज 10 ते 12 जे सुचेल ते अगदी नक्की माहिती. फक्त आता काय जेवायला खायला मध्ये उठलं तर सांगायचं मुद्दा की ही शिस्त, हे सातत्य, हा सराव, ही चिकाटी ही प्रत्येक लेखकाने आपल्या अंगी बाणवायला हवी असं मला वाटतं. वा वा वा, किती छान. साध्या सोप्या भाषेमध्ये पण किती छान मार्गदर्शन केलं. आपण आता थोड्याशा कमेंट्स आणि त्यांचे काही प्रश्न असतील तर घेऊया दिलीप काका. रोहित, मी तुला रिक्वेस्ट करते की कमेंट्स आणि काही प्रश्न असतील तर आम्हाला सांग. नक्कीच. इथे ऍक्च्युली ना दिलीप काका त्यांच्या आठवणी आणि सगळं सांगत होते आणि त्यानिमित्ताने बहुतांश लोकांच्या त्यांच्या आठवणी जाग्या झाल्यात आणि ते सगळं ते कमेंट्स मध्ये सांगतायत. म्हणजे इथे वीणा रर विकार आहेत, त्या म्हणतात की मी दरवेळी लहानपणी दुकानात जाऊन षटकार पाशिक आणायची, त्याची आठवण झाली मला अचानक. मग इथे अनिल राणे आहेत, ते म्हणतात दिलीप प्रभावळकर सरांना प्रत्यक्ष ऐकताना खूप छान वाटतंय. संदीप चित्रे आहेत, ते म्हणाले मी लहानपणी षटकार अगदी नियमित वाचायचो आणि गुगली वाचतानाच्या खूप छान आठवणी आहेत माझ्या. आणि खूप लोकांनी ना निबंध असे पाठवलेत त्यांनी कमेंट्स मध्ये. म्हणजे प्रिया काटकर आहेत, त्या म्हणतात गंगाधर टिपरे मधील भूमिका सुद्धा माझी खूप अतिशय आवडती भूमिका आहे आणि त्यांनी अशी 2 हृदय पाठवली आहेत. मग संगीता राणे आहेत, त्या म्हणतात प्रभावळकर सरांच्या सगळ्याच भूमिका अप्रतिम आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. चौकट राजा अगदी वेगळी आणि हृदयस्पर्शी भूमिका. आणि बऱ्याच कमेंट्स आहेत. अजून प्रश्न आले नाहीयेत तर मी रिक्वेस्ट करेन काही लोकांनी प्लीज प्रश्न पण पाठवा. तोपर्यंत ऍक्च्युली माझा एक खूप जेन्युइन प्रश्न मी विचारू का दिलीप काका? मी जे तुमचं काम बघितलंय, कारण मी खूप यंग आहे, मी खूप कमी काम किंवा तुमचं वाचन फार झालंच नाहीये तुमच्या लिखाणाचं. सो माझा एक खूप जेन्युइन प्रश्न हा आहे की विनोदी लेखन जो भाग आहे तो खूप कठीण म्हटला जातो, तर त्याच्याकडे अप्रोच कसा ठेवावा? मला काय वाटतं माहितीये का, मी हे सांगतो नेहमी, पुन्हा ते रिपीट करतो. मला असं वाटतं की ती एक दृष्टी असते. जसा संगीताचा कान असतो तसा विनोद टिपण्याची किंवा विसंगती हेरण्याची दृष्टी असते. तुम्हाला एक सेन्स ऑफ ह्युमर जो आहे तो थोडा मुळात असायला लागतो. आणि मग तुम्ही हे जे आपल्याकडे मटेरियल खूप आहे बरं का रोहित, तू जरूर वाच. आपल्याकडे विनोदी वाङ्मयाचं खूप आपल्याकडे आहे. अत्रेंनी सुद्धा म्हटलं होतं की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं सुदाम्याचे पोहे, गडकरी, चिमणी जोशी, पु ल देशपांडे हे सगळे एकापेक्षा एक. जयवंत दळवींचं हे त्यांनी विकृत ह्याच्या व्यक्तिरेखा पण लिहिल्या, पण त्याचं विनोदी वाङ्मय सुद्धा वाचण्यासारखं आहे खूप. दमा मिराजचा, शंकर पाटलांच्या कथा आपल्याकडे खूप. व्यंकटेश मांडुळकर, ते हे असेच इन्साल नमुने सगळे आहेत ना. ह्याच्यामुळे तुमचे एक सेन्स ऑफ विनोद बुद्धी, विनोद वाचण्याची, व्यक्त करण्याची, समजण्याची ही वाढू शकते. तो एक स्पॅन वाढू शकतो असं मला वाटतं. तर ते विनोदी वाङ्मय आपल्याला, आणि जमलं तर हे सुद्धा म्हणजे इंग्लिशाची आवड असेल तर ते पण. मला पर्सनली मी खूप वुडहाऊस वाचले. पी.जी. वुडहाऊस मला मी फॅन आहे, तर मी खूप वाचले. माझ्याकडे 25 पुस्तक पी.जी. वुडहाऊसचे आहे. ते थोडं इनडायरेक्ट, पण तो थोडा. पण आपल्याकडे मराठी सुद्धा इतकं रिच आहे, इतके आपण त्याच्या आहे की तुम्ही जरूर वाचा. म्हणजे जी.व्ही. जोशींचा चिमणराव आम्ही केलेला बघणं हा एक भाग झाला. पण तुला मधुरा मला आणखीन एक गंमत सांगायची. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की या टीव्ही माध्यमाचा वाचन संस्कृतीवर परिणाम होतो. दोनदा असा अनुभव आला की जी.व्ही. जोशींची आमची सिरियल जेव्हा चालू होती चिमणरावची,
हा. तेव्हा ही सगळी पुस्तकं आउट ऑफ प्रिंट झाली होती. एकही पुस्तक बाजारात मिळत नव्हतं, एवढा त्याचा खप वाढला होता. आणि दुसरं अनुदिनी पुस्तक मी म्हटलं हम्म. त्याप्रमाणे उत्कर्ष प्रकाशननी काढलं. हा. मग त्याची सिरियल झाली. केदार शिंदेनी केली सुरुवात. हम्म. ठाकूरनी लेखन केलं होतं. मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आवृत्तीला प्रकाशक सुधाकर जोशी यांनी उत्कर्ष प्रकाशनचे अनुदिनी अर्थात श्री गंगाधर टिपरे असं नाव दिलं पुस्तकाला. आणि त्याच्यामुळे त्या पुस्तकाचा खप खूप वाढला. त्याच्यामुळे टीव्हीमुळे वाचन संस्कृतीवर असा सुद्धा परिणाम होऊ शकतो. हो हो, अगदीच अगदीच. फारच छान उदाहरण आहे. मला असं वाटतं की एक प्रश्न असा आलाय दिलीप काका, की माझ्या एक ऍडव्होकेट आहेत असीम सरोदे, आणि त्यांनी विचारलं की माझ्या खूप केसेस मध्ये कथासूत्र आहे, अत्यंत वेगळा जीवनाचा संघर्ष त्यात आहे, मला त्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. स्क्रीन प्लेचा विचार करून लिहावं की थेट जसं वाटतं तसं लिहावं? मला वाटतं असीम, तुम्हाला जसं वाटतं तसं लिहावं. वाटतं तसं लिहावं. अमुक एक काय त्याला म्हणतात फॉर्मॅट किंवा त्या माध्यमाचे विचार करून ते नॅचरली जसा आकार घेईल तसं त्याचं ते लिहिलं जावं. पण जसं व्यक्त व्हावं असं वाटतं तसं व्हावं. मगाशी यांनी विवेक गद्रेंनी पण जे सांगितलं इतक्या वेगळ्या, मग आता सांगतो की मला ते खूप वेगळ्या ह्याच्यात आहे आणि ते त्याला तसं सुचतं तसं त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यात. तसं त्यांनी प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं लिहायलाच पाहिजे असं ठरवून लिहिलेलं होतं. वेगळा विषय यायला पाहिजे असं विवेक गद्रे मगाशी म्हणाले. तसं तुम्ही सुद्धा तुम्हाला ज्या ज्या डोक्यात येईल त्या विचाराला शब्दरूप द्यावं. त्याचं पुढे काय करायचं की ते हे काय म्हणतात त्याला अडॅप्टेशन कधीही होऊ शकतं माध्यमात. आता बोके साहेब किती माध्यमात फिरला. लिहिली होती ती रेडिओ प्लेज होते, मग त्याच्या स्टोरीज झाल्या, त्याची विनय आपटेनी सिरियल केली, सिनेमा केला, अशा सगळ्या माध्यमातून तो फिरला. त्याच्यामुळे तुमचं लेखन तुम्ही एक उत्स्फूर्तपणे तुम्हाला आता ज्या पद्धतीचं मांडावंच वाटतं त्या पद्धतीने मांडलं तर ते वेगळ्या माध्यमांमध्ये पण नंतर जाऊ शकतं. हे असं रूपांतर कधीही करता येतं. पण आता तुम्हाला नॅचरली जे वाटेल ते तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये पकडा असं मला वाटतं. आणि रेग्युलरली लिहा तुम्ही. बाकीच्या व्यापामध्ये सुद्धा मी तुम्हाला आता ओळखतोच असतील सर्व ओळखतो, पण त्याच्या एवढ्या व्यापामध्ये तुम्ही नियमितपणे लिहिणं असं मला वाटतं की ते खूप आवश्यक आहे. तुम्ही चांगलं शब्दरूप देऊ शकाल तुमच्या अनुभवात. वा, मस्त. दिलीप काका, आता तुम्ही विवेक दादांचा उल्लेख केला, त्यांच्या 2 कविता आपण सुरुवातीला ऐकल्या. त्यांना इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर तुमचं मत द्यावं. मला स्वतःला असं वाटतं मला ते वाचायला आवडतील आणि त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की त्या वाचताना एक आनंद वेगळा आहे आणि तुझ्या तोंडून ऐकताना त्यातला एक आणखीन त्यातलं काव्य आणखीन जास्ती त्याचा स्पर्श झाला असं मला वाटतं. आणि हे एक तर अतिशय भिन्न विषयाच्या कविता होत्या त्या 2. आणि दुसरं म्हणजे मला दरवेळेला नवीन विषय शोधून एका विषयाला परत हे रिपीट करायचं नाही, नवीन विषय शोधून त्याच्यावर कविता लिहायची, हे मला खूप आवडलं. मी कीप इट अप असं म्हणतोय, असं चालू राहू दे. दिलीप काका, अजून एक प्रश्न आलाय की मुलांसाठी नवीन एखादी सिरियल सुरू कराल का? कारण हल्ली मुलांसाठी काहीच कार्यक्रम नसतो, म्हणजे जसं चिमणराव किंवा बोक्या सातबंडे ही आपण दाखवू शकतो मुलांना, तसे कार्यक्रम नसतात असं संगीता राणे विचारतायत. तर तुम्ही काही नवीन मालिका किंवा काही लिहाल का? नाही, मालिकेचं लेखन मी नाही केलेलं आणि मालिका परत त्याच्यामध्ये परत वेगवेगळे काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते. फक्त लेखन करून आणि ते प्रोड्यूस करणं, डायरेक्ट करणं वगैरे मला झेपणार नाही आणि माझ्या आवडीचं काम पण नाही. लिहून देऊ शकतो मी, कामही करू शकतो त्याच्यावर. आणि बोके सातबंडे सिरियल 2दा आली होती, अलीकडे पण आली होती आणि त्याच्या आधी पण विनय आपटेनी केली होती. त्याचं सिरियल आली होती, त्याची सिरियल येऊ शकेल असं मला वाटतं. भरपूर मटेरियल आहे त्या बोके सातबंडेमध्ये सुद्धा, खूप मटेरियल आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर सिरियल नक्की येऊ शकेल असं मला वाटतं. थोड्याशा कमेंट्स वाचशील? माझं नेटवर्क थोडं अनस्टेबल आहे. अच्छा. वाचतो. मला पण इथे ऍक्च्युली कमेंट्स दिसणं का माहित नाही बंद झालंय. माझाही बहुतेक वायफायचा काहीतरी इश्यू आहे, कारण इथे मला कमेंट्स लोडच होत नाहीयेत फॉर सम रिझन. हरकत नाही. खरं तर खूप छान गप्पा झाल्या आहेत दिलीप काका आणि खूप छान मार्गदर्शनही मिळालं आहे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं
की ज्यांना लिहिण्याची इच्छा आहे, ज्यांना व्यक्त होण्यासाठी लिखाण करायला आवडतं, त्यांच्यासाठी खूप छान हे होतं की सराव केला पाहिजे, त्याच्यात सातत्य असलं पाहिजे आणि जे आतून येतंय नॅचरली ते आधी येऊ द्यावं. तर आणि नोंदी कराव्यात. समजा अगदी तुम्हाला आता आज कविता लिहायची, आज कथा लिहायची, असं न हे करता तुम्हाला जे सुचतील, काही विचार सुचतील, त्याला मग कुठला आकार द्यायचा ते नंतर ठरवता येईल. पण नोंदी करण्याची एक सवय, जसं मला श्रीना पेंडसेन सांगितलं होतं, मी नाही पाहिलं ते, तसं त्या रोजनिशीने त्याने अख्खी नॉवेल लिहिलं असं हो, त्यांनी हो. सांगितलं एवढ्या मोठ्या कादंबरी. हो. तसं त्या नोंदीचा उपयोग नंतर होऊ शकेल. तुमच्या मनात काही विचार आले, काही आठवणी, काही ऑब्झर्वेशन असतील, निरीक्षण असतील, तर ती लिहिण्याची एक सवय लागली तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग लेखनाला होऊ शकेल. तुम्हाला असा सुद्धा एक प्रश्न आला आहे अश्विनी मुकादम हिचा, की पुन्हा बालनाट्यात काम करताना आम्हाला तुम्हाला बघायचं आहे. माहिती ना, आता कसं वेळ कसा मिळतो त्याच्यावर आहे की बराच अनेक ह्याच्यामध्ये बिझी आहे. बालनाट्यमध्ये येण्या परत मी बरीच केली बालनाट्य, मतकरींकडेच खूप केलेली आहे. आता कसा वेळ मिळतो त्याच्यावर आहे आणि परत मला पुन्हा बघायला लागेल. असाही एक प्रश्न आलाय, खरं तर ह्याचं उत्तर बऱ्यापैकी आलंय असं मला वाटतं, पण तरी उज्ज्वला रहाणे विचारतायत की तुम्ही म्हणताय की लिखाणात सातत्य हवं, पण ते अर्धवट राहतं आणि कळत नाही की वाचकांचा कल काय असेल, त्यांना काय आवडेल. नाही पण सातत्य हवं म्हणजे तुम्ही स्वतःला व्यक्त होण्यास सातत्य हवं. त्याच्या पुढे काय करायचं हे नंतर बघता येईल. पण सातत्याने व्यक्त व्हावं, त्याचं काही ना काहीतरी हाती लागेल असं मला वाटतं. तुम्हाला स्वतःला किंवा तुम्ही कोणाला वाचायला द्याल त्यांना, तर ते आधी टेन्शन घ्यायचं नाही, याचं पुढे काय होईल, किती होईल, असं काही जसं तुम्ही जसं जितकं व्यक्त करू शकाल तसं तितकं व्यक्त करत राहावं असं मला वाटतं. आणि त्याला एक सातत्य हवं, म्हटलं त्याप्रमाणे. बरोबर. खूप खूप मनापासून दिलीप काका धन्यवाद. खूप छान गप्पा झाल्या. म्हणजे आज आपण तसं बघायला गेलं तर अभिनयाविषयी किंवा तुम्ही केलेल्या कामाविषयी सगळेजण खूप लिहितायत. पण आज आपण मधुरमध्ये हा प्रयत्न करतो की लिखाणाविषयी आणि लिखाणासंदर्भात आपण बोलू. तर थोडंसं सांगू का, आणि एक वाचनाची पण सवय ठेवा. कारण त्यांनी तुमचं एक शब्द भांडार, कल्पना, तुमच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचं काम, संवेदन क्षमतेला चालना देण्याचं काम, एक नवीन कवाड एकूण शक्यतांची ती उघडण्याचं काम, हे तुमचं वाचन करतं असं मला वाटतं. चांगल्या वेगवेगळी पुस्तकं. हो, नक्कीच. म्हणजे मी आता बोलताना मला जाणवलं की तुम्ही इतक्या पुस्तकांचा उल्लेख केलात. वाचन उत्तम आहे, अभ्यासू वृत्ती आहे, सातत्य आहे, सराव आहे आणि आतून येतं आहे ते मांडण्यासाठी शब्दसंपदा सुद्धा आहे. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी करत राहायला पाहिजे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो तसं की झाड आपलं आपलं वाढतंच, पण त्याला जरा खत पाणी आणि म्हणजे वेळच्या वेळी छान केलं तर ते अजून बहरतं. तर मला असं वाटतं लिखाणाचंही असंच आहे की नुसतं कधीतरी उठून आता मला वाटलं आणि लिहिलं, ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडं इतकं इरेटिक नको, थोडंसं नियमितपणा त्याला, थोडं डिसिप्लिन हवं. अगदी म्हणजे सकाळी असं मतकरी सगळ्यांना जमणार नाही, ते फारच हे होते ग्रेट या बाबतीत. इतकं जरी नाही तरी निदान एक काहीतरी त्याला एक दिसा माझी काहीतरी ते लिहावे असे जे म्हटलेलं आहे, थोडं तरी एक 4 ओळी, 6 ओळी, 10 ओळी, काहीतरी थोडंसं सातत्य हवं. रोज नाही तर निदान ऑल्टरनेटिव्हला काहीतरी ती थोडी आपण हे केली, ज्यांना लिहायची आवड आहे, ज्यांना उर्मी आहे व्यक्त व्हायची, त्यांनी तेवढी एक आपल्या करावी असं वाटतं. वा वा, नक्की. आणि या निमित्ताने तुम्हाला हेही सांगायला आवडेल दिलीप काका की हा कार्यक्रम सुरू करून आता हा आपला 12वा भाग आहे आणि आतापर्यंत साधारण प्रत्येक भागामध्ये 4 जणांचं लेख, कथा, कविता, त्यांचे अनुभव ह्याचं वाचन आपण करतो, मी आणि रोहित करतो. आणि जवळजवळ 200हून अधिक मेल झालेले आहेत. अनेकांनी त्यांचं लिखाण पाठवलेलं आहे आणि फक्त आपल्या भारतातूनही नाही, भारतातच नाही तर भारताच्या बाहेरूनही खूप जणांनी लिखाण पाठवलंय. आणि म्हणूनच आज मला ही तुमच्या समोर अनाउन्समेंट करायची की हा रविवारचा जो आपला कार्यक्रम असणार आहे, म्हणजे उद्या सोडून परवा रविवारी मधुरव भाग 13 मध्ये आपण भारताबाहेर न आलेल्या आपल्या लेखक मित्रांचं लिखाण वाचणार आहोत आणि तो स्पेशल भाग असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की या. दिलीप काका, मनापासून खरंच मी आभार मानत नाही, कारण मला परकही करायचं नाही आणि आज खरंच खूप शिकायला मिळालं. पुन्हा एकदा
वाचायला सुरुवात करावी अशी एक उर्मी निर्माण झाली असं मला वाटतंय. कारण खूप दिवस आपण सगळे अडकलेलो आहोत, घरातली कामं चालू आहेत, काही कंटाळलेले आहेत. पण आज एकदम अशी उभारी आली आहे आणि असं वाटतंय की आत्ता उठून एखादं पुस्तक काढून आता वाचावं. तर खूप छान मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात. आणि मधुरवला तुमचे आशीर्वाद मिळाले हे आमच्या सगळ्या मधुरव टीमसाठी खरंच खूप मोलाचं आहे. सगळ्या रसिक प्रेक्षकांना पण धन्यवाद, कारण आज दिलीप काका आले आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. रविवारी सुद्धा भेटूया आणि आपल्या भारताबाहेरील मित्रमैत्रिणींचं लिखाण ऐकूया. तोपर्यंत छान लिहित राहा, व्यक्त होत राहा. आणि तुम्हाला सांगितलंच आहे की युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे मधुरा वेलणकर साटम या नावाने. खूप जणांनी तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, पण पुन्हा एकदा तिथे जाऊन तिथे मधुरवचे भाग तुम्हाला पाहायला मिळतील. हळूहळू मी अपलोड करीन. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मधुरव बघत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.